नमस्कार मंडळी, मी आहे अंकिता आणि हा आहे तुमचा पिक्चरबाज। आज रिव्ह्यू आहे एका मराठी ड्रामा म्युझिकलचा, ज्याने मार्केटिंगमध्ये स्वतःला फुल एंटरटेनमेंट पॅकेज म्हटलं आहे। डायरेक्टर आणि रायटर आहेत प्रगती कोळगे। रिलीज डेट आहे 20 फेब्रुवारी 2026। श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होते, केली प्रतिज्ञा, लागलोय कामाला, त्यामुळे आता मागं वळून बघायचंच नाही। कॉन्सेप्ट ऐकायला जरा हेवी आहे, लावणी परंपरेचा पुनर्जन्म, पण कॉन्सेप्ट आणि एक्झिक्युशन याच्यात किती अंतर आहे चला बघूया। आता प्लॉट बद्दल जर बोलायचं म्हटलं तर प्रिन्स, संग्राम, सूरदास, आलोक आणि त्यांच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मित्रांचा ग्रुप। टिपिकल कॅम्पस सेटअप। सूरदासच्या घरावर वाईट वेळ आलेली असते आणि त्याची आई एक लावणी डान्सर तमाशा बंद पडल्यामुळे बेरोजगार होते। ऑडियन्स नाही, डिमांड नाही, परंपरा फेडिंग आहे। फ्रेंड्स डिसाईड करतात की काहीतरी करायचं। प्रिन्सिपलच्या मदतीने कॉलेजच्या सिल्वर जुबली कार्यक्रमात लावणी परफॉर्मन्स ठेवतात आणि त्या एका परफॉर्मन्समुळे लोकांचा लावणी आणि तमाशाकडे इंटरेस्ट परत वाढतो। प्लॉट सिंपल आहे, स्ट्रेट आहे, पण सिम्प्लिसिटी आणि सुपरफिशियलिटी यात फरक असतो। मला वाटतं तू जावं आणि निशाला सगळं खरं सांगावं। आपल्याला माहिती ना आपण काय करतोय, का करतोय। तुझं मनात आणलं किंवा ठरवलं तर कुठली गोष्ट करू शकतो। मी माझा भूतकाळ कधी विसरूच शकणार नाही। अरे अशक्य गोष्टच प्रयत्नाने शक्य होती। संकटाची माळच लावावं लागणार आहे त्यांच्या अंगावर। आता एक्सपेक्टेशन्स आणि कॉन्टेक्स्ट। मराठी सिनेमामध्ये लावणी हा फक्त डान्स फॉर्म नाही, तर तो कल्चरल आयडेंटिटी आहे। सो एक्सपेक्टेशन्स काय होती? इमोशन्स, स्ट्रगल, डिग्निटी ऑफ आर्ट, सोसायटल गेज यावर स्ट्रॉंग कमेंट्री। कॅम्पस बॅकड्रॉपमुळे यूथ एनर्जी अपेक्षित होती, पण फिल्म ज्या पद्धतीने सब्जेक्ट हाताळते तिथे इंटेन्सिटी जाणवत नाही। रिवायवल इतके सहज घडतो की प्रश्न पडतो, एवढंच होतं का? आता बोलूयात रायटिंग बद्दल। स्टोरीमध्ये पोटेन्शियल आहे, पण स्क्रीन प्ले हॅकेंड वाटतो। कॉन्फ्लिक्ट प्रॉपरली बिल्ड होत नाही। सूरदासच्या घरची क्रायसिस इमोशनली एक्सप्लोर होत नाही। लावणी कलाकारांच्या संघर्षाचा डेप्थ दिसत नाही। कॉलेज फ्रेंडचा प्लॅनिंग फेजसुद्धा सरफेस लेवलवर राहतो। डायलॉग साधे आहेत, काही ठिकाणी मोटिवेशनल टोन येतो, पण इम्पॅक्ट निर्माण होत नाही। ड्रामा डल आणि प्रेडिक्टेबल वाटतो। सिनेमा जेवढा कल्चरबद्दल बोलतो तेवढा त्याला फायर लागते, इथे ती स्पार्कच नाही। आता बोलूया डायरेक्शन बद्दल। प्रगती कोळगे यांची डायरेक्शन फंक्शनल आहे। सीन्स टेक्निकली कम्प्लीट आहेत, पण सिनेमॅटिक दर्जा नाही। लावणी परफॉर्मन्सचा बिल्डअप जास्त पॉवरफुल असायला हवा होता। इमोशनल सीन्समध्ये पॉज नाहीत, सायलेन्स नाही, सिनेमॅटिक ग्रामर कमी पडते। तसेच रिझल्ट सब्जेक्ट हेवी आहे, पण ट्रीटमेंट हलकं वाटतं। आयुष संजीव प्रिन्स म्हणून फेअर आहे। राहुल चव्हाणच्या सूरदासकडून जास्त इमोशनल डेप्थ अपेक्षित होती, पण रोल नीट लिहिला नसल्यामुळे परफॉर्मन्स मर्यादितच राहतो। मंदार मोकाशी, पुण्यकर उपाध्याय ठीक आहेत। अनुष्का सरकाटे पासेबल आहे। ब्रीफ रोलमध्ये सुरेखा कुडची प्रभाव टाकतात। सूरदासच्या आईच्या भूमिकेत डिग्निटी दिसते। गणेश यादव छोट्या भूमिकेत लक्षात राहतो। संजय मोने प्रिन्सिपल म्हणून डिसेंट आहेत। ओव्हरऑल परफॉर्मन्स ॲव्हरेज ते डिसेंट, आउटस्टँडिंग कोणीही नाही। आता टेक्निकल क्राफ्ट बद्दल जर बोलायचं झालं, म्युझिक बाय डॉक्टर जयभीम शिंदे फिल्मचं स्ट्रॉंग पॉईंट म्हणता येईल। 7 गाण्यांपैकी 3 लावणी सॉंग्स चांगले ट्यून्ड आहेत। ट्रेडिशनल फ्लेवर मेंटेन केला आहे। कोरिओग्राफी पासेस मस्टर। तुझा मित्र बाजूला जाऊन सारखा कोणाशी बोलत असतो रे? तुझ्या मित्राला कोणी आवडते का? मुलं आपल्या पसंतीने प्रेम करतात, पण मुली आपल्या विश्वासात। बॅकग्राऊंड स्कोर वीक आहे। इमोशनल मुवमेंट्स अपलिफ्ट होत नाहीत। कॅमेरा वर्क सुद्धा ऑलराईट आहे। एडिटिंग अनइवन वाटते, काही सीन्स अननेसेसरी स्ट्रेच झालेत। ओव्हरऑल टेक्निकल डिपार्टमेंट ॲव्हरेज झोनमध्ये आहे। थीम्स प्लस सबटेक्स्ट। फिल्म फ्रेंडशिप आणि कल्चरल रिवायवल बद्दल बोलतो। मेसेज क्लिअर आहे, आपली परंपरा आपणच वाचवायची, पण डीपर सबटेक्स्ट एक्सप्लोर होत नाही। लावणीबद्दल समाजाची नजर, कलाकारांची आर्थिक असुरक्षितता, डिग्निटी वर्सेस ऑब्जेक्टिफिकेशन हे मुद्दे टच होतात, पण खोलवर जात नाही। रिवायवल इतका सिम्प्लिफाईड दाखवला आहे की रिअल स्ट्रगल इनविजिबल होतो। थीम स्ट्रॉंग आहे, ट्रीटमेंट शालो आहे। आता बोलूया वर्डिक्ट बद्दल। जबराटचं इंटेन्शन चांगलं आहे, सब्जेक्ट रिलेव्हंट आहे, म्युझिक काही प्रमाणात सपोर्ट करतो,
पण रायटिंग आणि डायरेक्शनमध्ये एनर्जी नाही. ड्रामा इमोशनली कनेक्ट होत नाही. या सिनेमाचं नाव जबराट आहे पण त्याचं इम्पॅक्ट जबराट नाही, तो ॲव्हरेज आहे. लावणीसारख्या रिच कल्चरल फॉर्मला ज्या पॅशनची गरज आहे ते पॅशन स्क्रीनवर जाणवत नाही. तुम्हाला वाटतं का की एका कॉलेज परफॉर्मन्समुळे परंपरा रिवाईव्ह होऊ शकते, की सिनेमाने हा विषय अजून गंभीरपणे हाताळायला हवा होता? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पिक्चर वाजला नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त रिव्ह्यू करत नाही, आपण कंटेंटचं खरं वजन मोजतो.